21 जुलै रोजी कृषी विभागामार्फत बांबोरी परिसरातील संबंधित कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया खताचा साठा उपलब्ध करून देण्यात आला असून शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना खताचं वितरण सुरू करण्यात आलं आहे। याबाबत माहिती देताना कृषी सहाय्यक प्रवीण भालेराव यांनी सांगितलं की युरिया खताचा साठा उपलब्ध होताच संबंधित कृषी सेवा केंद्रामार्फत नियमानुसार शेतकऱ्यांना खताचं वाटप करण्यात येत आहे। पुढील काळात सुद्धा जसा युरिया खताचा साठा उपलब्ध होईल तसं शेतकऱ्यांना त्याबाबत सूचना देऊन नियमानुसार वितरण करण्यात येईल। युरिया खताच्या वितरणाबाबत कोणतीही घाई किंवा गैरसमज करून घेऊ नये, तसंच कृषी विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन सुद्धा कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलंय। कृषी विभागानं शेतकऱ्यांनी संयम बाळगून अधिकृत माध्यमातून मिळणाऱ्या माहितीनुसारच खताची खरेदी करावी असंही स्पष्ट केलंय। नमस्कार, वांबोली कृषी सहाय्यक आहे। आपल्याकडं युरिया खताचा साठा हे 2 दिवसात बफरचा युरिया साठा भरपूर प्रमाणात येणार आहे। तरी आपण जसा साठा येईल त्याप्रमाणे शेतकऱ्याला वितरण योग्य प्रमाणे करू। वांबोलीमध्ये संकेत फर्टिलायझर यांच्याकडे 200 गोण्या आल्या होत्या, त्या आपण शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात वाटप केलेले आहे। आणि शेतकरी राजा यांच्याकडे 110 गोण्या आल्या होत्या, त्यांना पण आपण शेतकऱ्याला योग्य प्रमाणात वाटप केलेले आहे। सकाळी जे संकेत फर्टिलायझर तिथे जे शेतकरी उपस्थित होते तिथं 100 लोकांची यादी आपल्याकडे, पण आता ते आगाव यांच्याकडे बप्पाचा साठा आलेला आहे, पण तो तिकडून कोड आले नसल्यामुळं तो वाटला नाही। तो उद्या कोड रिलीज झाल्यानंतर तो 100 लोकांना तो युरिया आपण वाटप करणार आहे। पहिल्यांदा त्यांना प्राधान्य राहील, नंतर बाकीच्यांना वाटप करू। शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची युरियासाठी घाईगडबड करू नका, सगळ्याला युरिया भेटेल। आवाज जनतेसाठी सचिन गडाख, वांबोरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।